ये सारखी इकडे तिकडे जा. शाबाश, चांगलं काम केलंस. डॉक्टर, तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप मनापासून शुभेच्छा. धानली करायला तुमच्याकडनं शिकली मी. आशीर्वाद द्या. बघा म्हणाले होते ना, डिम्पलला सिंपल समजायचं नाही. तुला सिंपल समजतच नाही डिम्पल, म्हणून तर तू माझी पार्टनर आहेस. हा ना, मग सारखं काय खेकसत असतात माझ्यावर. तर खेकसा पाहिजे तेवढं खेकसा. पार्टनर आहे ना आपण, तुमचा हक्क बनतो माझ्यावर. पण जेवढा हक्क तुमचा तेवढा माझा पण आहे ना. ते एक गोष्ट सांगते, त्याचं राग नका येऊन देऊ. काल तुम्ही जे काय कांड केले ना, त्यामुळे मला रात्रभर झोप आली नाहीये. त्या बाईचा नवरा सारखा माझ्या डोळ्यासमोर येत होता, असं वाटत होतं मारून बिरून टाकतोय का काय मला. त्यामुळे आता तुम्हाला एकच मनापासून विनंती, रिक्वेस्ट करते, स्वतःवर जरा ताबा ठेवा. हा प्लीज, ताबा ठेवा म्हणाले मी आताच. हा, त्या डेड बॉड्या नीट पुरल्यात ना, त्याच्यामुळे काही गडबड नको आता परत. कोणाला सापडणार तर नाही ना त्या. हा आत्ता 2 सेकंदापूर्वी कौतिक केलं होतं माझं, आणि लगेच संशय घेताय माझ्यावर. डिम्पल आहे म्या. डिम्पल तिचं काम चोखपणेच करते. नका ना त्या बॉड्यांचा सारखा इशे काढू. कसं तरी होतं मला. बरं ते सगळं जाऊ द्या, खाली ती माणसं जमली तुमचं फालतूचं प्रवचन ऐकायला. शब्द जपून वापरायचे असतात, शस्त्रांसारखे असतात. माझं चुकलं, मला माफ करा. तुमचं गोड गोड छान प्रवचन ऐकायला लोक कान फाडून आतुरतेने वाट बघतात. चला. शाबाश. बाबा आले. बोला, देव माणसाचा, देव माणसाचा. सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. आता आपण सगळे बाबांच्या आरतीला सुरुवात करूया. बोला, देव माणसाचा, देव माणसाचा. ए विकास, जरा असा पॅक मजबूत लावते हा, निघलं नाही पाहिजे. काय रे लकी, व्यवस्थित शिकव जरा. नमस्कार. नमस्कार. अरे व्हिडिओ करताय ना रे, व्हिडिओ मध्ये नमस्कार केलाय प्रेक्षकांना. नमस्कार, मी झुंजार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबांचा विशेष भारी. आज मी तुम्हाला घेऊन आलोय आश्रमामध्ये एक विशेष गोष्ट दाखवण्यासाठी. या हा पहा सूचना फलक. या ठिकाणी एक महत्वाची सूचना आश्रमासाठी दिलेली आहे. आश्रमामध्ये कॅमेरा, धारदार वस्तू, ज्वलनशील पदार्थ आणण्यास सक्त मनाई आहे. आणि हा स्वतः इथं कॅमेरा घेऊन आलेला आहे. ए कट कर रे, तू काय डोक्यावर पडलाय चहापेक्षा किटली गरम. शाळा शिकला असताना एवढं तुला प्रश्न पडलं नसतं भावळाटा. इथं काय लिहिलंय? कॅमेरा आणण्यास मनाई आहे. झुंजारनं कॅमेरा आणण्यास मनाई असं लिहिलंय का? बरोबर आहे, बरोबर. चल तिकडे, चल. ए परत चालू कर. तर मी तुम्हाला घेऊन जातोय दुसऱ्या सूचना फलकाकडे. हा आहे दुसरा सूचना फलक, ज्याच्यावर लिहिलेला आहे आश्रमात पोलिसांना प्रवेश नाही. आता तुम्ही म्हणाल पोलिसांना का प्रवेश नाही? विचारा का, विचारा ना का. कॅमेरा आहे, प्रेक्षक नाही. तर मी सांगतो तुम्हाला का. हा आमचा आश्रम म्हणजे साक्षात देवाचं घर आहे. इथं भक्त त्यांच्या कल्याणासाठी येतात. मग इथं पोलिसांचं काय काम? इथं भक्त देवाशी संवाद साधतात. मग तिथं मोबाईलचं काय काम? म्हणून ह्या महत्वाच्या सूचनांचा फलक या ठिकाणी आश्रमाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला आहे. पण मग मी काय म्हणतो बॉस, समजा एखादी गाडी डायरेक्ट आत गेली तर मग आपण काय करायचं? अरे मग आपण कशाला आहे, आपण अडवायचा. आणि जर एखादा नाहीच ऐकला ना, तर मग आडवा करायचा. काय आडवा करायचा? अरे बाकीच्यांना कराल की आडवं, पण जामकर साहेब त्यांना कसं आडवं करणार? कसं करणार? त्यांना बाबा बघून घेतील ना. बाबा बाबा कसं बघणार? कसं बघणार? कसं ते जामकर साहेब खुद्द आमदार मॅडमचं ऐकणार, ते बाबांचं काय ऐकतील? ते घुसणार आत. नाही नाही, अरे कालच तर जामदारबाईंनी आमकर साहेबांना त्याची मागच्या जमिनीतून कोणाचा तरी एक पाय आलाय. चला लवकर. बाबा, अहो काय डाउनलोड काय? कसला कोणाचा पाय आहे असला? होय की,
म्हणजे इथं माणसाचं बी पाय वाटत नाही. माणसाचं पाय असं रंगीबेरंगी नसतात की. हे काय माझं नाहीत बाबा. मला तर वाटतंय हा 100% कसला तरी चमत्कारच असला पाहिजे. 100%. बघा बाबा, आता तुम्हीच सांगा हे पाय कोणाचा आहे ते. कुणाला तरी पुरल्यासारखं वाटतंय रे. बाबा बाबा गुरु आहेत माझे. गुरु आहेत. चरण स्पर्श दिले त्यांनी मला. साक्षात्कार माझे गुरु आहेत. पायाळू बाबा. गुरु पौर्णिमेला जी मी साधना केली होती त्याचं फळ मला मिळालं. तुम्ही मला दर्शन दिलं. माझा जन्म धन्य झाला गुरुजी. माझा जन्म धन्य झाला. हे गुरु आहेत माझे. पायाळू महाराज. बाबा अहो पण हे पाळू बाबा तुम्हाला कुठे भेटले? स्वप्नातच त्यांनी मला दीक्षा दिली.